वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. तर या ठिकाणी आपण एक्सप्लेन द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल याचे आपण 4-5 पॉईंट बघितलेले आहेत. तर चौथ्या नंबरचा राजांनो पॉईंट असा आहे की आता रुदरफोर्ड बाबतचं म्हणणं काय होतं की या ठिकाणी बघा. यस, कहां पर गया. ओके, हा या ठिकाणी बघा त्याचं म्हणणं असं होतं की जर समजा इलेक्ट्रॉन आता हे नेगेटिव्ह चार्जली पार्टिकल आहेत आणि न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, मग हे नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज एकमेकाला अट्रॅक्ट करतील आणि इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस मध्ये सामावून जाईल. बट असं होणार नाही. मग त्यांनी काय एक्सप्लेन केलं, या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होतोय अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो दिस वॉज द फोर्थ पॉइंट ऑफ द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आणि हे सर्क्युलर मोशन होणं गरजेचं आहे. इट इज नेसेसरी. का? कारण की या ठिकाणी जर समजा सर्क्युलर मोशन झालं नाहीये तर इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस मध्ये डेफिनेटली जाणार आहे. यस, ओके. आणि त्याच्यानंतर 5व्या नंबरचा पॉइंट राजांनो काय होता, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढाच नेगेटिव्ह चार्ज असतो. आणि ही गोष्ट थॉमसन बाबांनी पण आपल्याला सांगितली होती. दॅट इज द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑफ दी न्यूक्लियस विच इज इक्वल्स टू द नेगेटिव्ह चार्ज ऑफ दी इलेक्ट्रॉन. ओके. आणि त्याच्यामुळे एखादा जो ऍटम असतो तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो आणि ऍटमवर कोणत्याच प्रकारचा चार्ज नसतो. भलेही प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असू द्या, इलेक्ट्रॉनवर नेगेटिव्ह चार्ज असू द्या, बट ऍटमवर कसल्याच प्रकारचा चार्ज नसतो. ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. लक्षामध्ये. आता याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे जो की थोडा मोठा आहे, कारण की या ठिकाणी नोट्स मध्ये त्याचं थोडं एक्सप्लेनेशन मी मोठं दिलेलं आहे. बट त्याचा जो मेन पॉइंट आहे म्हणजे त्याचा जो मिनिंग आहे तो एकदम इझी आहे. घाबरायचं काही कारण नाही यार. ऑल इज वेल. ओके. 3 इडियट्स पिक्चर बघितली तुम्ही. ऑल इज वेल. रॅन्चो काय म्हणतो माहितीये का, जर समजा एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला भीती वाटत असेल ना, यस होऊ द्या, जे व्हायचं ते होऊ द्या, बाकी ऑल इज वेल. आपल्या छातीवर हात ठेवा आणि म्हणा ऑल इज वेल, ऑल इज वेल. यस, बाकी घाबरायचं नाही कोणाला. ओके. तर या ठिकाणी बघा आता रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल याचे ड्रॉबॅक काय काय आहेत, ऍडव्हान्टेजेस आपल्याला समजणे. ओके. आता याचे ड्रॉबॅक काय आहेत. यस, या ठिकाणी लाईट आलेली आहे. ओके, चला ठीक आहे, मी दिसतोय सर्वांना. तर तत्पूर्वी काय करतो, या ठिकाणी एक तुमच्यासाठी एक स्पेशल शायरी. आता फिजिक्स सब्जेक्ट आहे तर शायरी अशी काय आपली दुसरी राहणार नाहीये आणि ही शायरी फिजिक्स विषयीच असणार आहे. तर याच्याविषयी तुम्हाला मी काल थोडं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, चला ठीक आहे, शायरी तुम्हाला म्हणून दाखवतो. कारण की फिजिक्सची शायरी, एक गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो, फिजिक्सची शायरी तुम्हाला शायरी वाटते बट समजत नाहीये, कारण की हे फिजिक्सची शायरी आहे. बाकीच्या शायरी तुम्हाला शायरी वाटतात पण आणि शायरी समजते पण, बट फिजिक्सची शायरी तुम्हाला समजत नाही बट फक्त शायरी वाटते. ओके, ठीक आहे, ऐकून घ्या. पत्थर को उसके हायर डेंसिटी ने डुबोया, पानी में कहा दम था. पत्थर को उसके हायर डेंसिटी ने डुबोया, पानी में कहा दम था. और वो खुदनसीब साला डूबा, क्योंकि बिकॉज द वेट डिस्प्लेस्ड बाय द स्टोन इज लेस दॅन द वेट ऑफ द स्टोन था. ओके. आता काही जणांना म्हणजे फक्त ही शायरी तुम्हाला वाटली असेल बट समजली नसेल. यस, काय झालं रे, समजली सर्वांना? परत एकदा सांगा ना. सांगू, पत्थर को उसके हायर डेंसिटी ने डुबोया, पानी में कहा दम था. पत्थर को उसके हायर डेंसिटी ने डुबोया, पानी में कहा दम था. और वो बदनसीब साला डूबा, क्योंकि बिकॉज the weight displaced by the water, that is the total amount of water displaced by the weight is less than the total weight of the stone था. चला ठीक आहे, स्टार्ट करूया. आता आपण बघूया ड्रॉबॅक्स ऑफ द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, चला, भारी होती ना शायरी, काही ना काही आपलं ऑनलाईन साठी. अरे आवडली का नाही? येस सर, आवडली. ओके, थँक्यू. सो याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे या ठिकाणी, ड्रॉबॅक्स ऑफ द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. सो राईट ऑन द क्वेश्चन, ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके. आणि जेव्हा पण तुम्हाला मी सांगितलंय सायंटिस्टचं नाव लिहायचंय तर फर्स्ट लेटर हे ऑलवेज कॅपिटल पाहिजे. सो ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स
ऍटॉमिक मॉडेल. आता या ठिकाणी मी काही तुम्हाला ड्रॉबॅक लिहून देणार नाही, ड्रॉबॅक तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि उद्याच्या नोट्स मध्ये तुम्हाला ड्रॉबॅक मी सेंड करणार आहे. ओके, आता बघा पहिला ड्रॉबॅक याच्यामध्ये काय आहे. आता रुदरफोर्ड बाबाचं असं म्हणणं होतं, कसं म्हणणं होतं, असं म्हणणं होतं. ओके, कसं असं. तर या ठिकाणी समजा इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व करत असेल अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट. ओके, याच्याविषयी आम्हाला नो डाऊट आहे. अरे असं ते कॉन्फरन्स मध्ये सगळं झालेलं आहे. ओके, कॉन्फरन्स मध्ये बाकीच्या सायंटिस्टने जेव्हा विचार केला, बाकीच्या सायंटिस्टनी जेव्हा याच्यावर डबल एकदा त्याला क्वेश्चन केला रुदरफोर्ड्सला, तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे तुझं म्हणणं मान्य आहे रुदरफोर्ड, तुझं म्हणणं आम्हाला मान्य आहे, तू म्हणतो इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होतोय अराउंड द न्यूक्लियस, ही गोष्ट आम्ही मान्य करतो. बट त्या ठिकाणी एखादी या ठिकाणी दिस इज द न्यूक्लियस. ओके, मग या ठिकाणी मला सांग वेलोसिटी या ठिकाणी असते. मग इलेक्ट्रॉन समजा इकडे गेला, वेलोसिटी इकडं, इलेक्ट्रॉन इथं आला, वेलोसिटी खाली, इलेक्ट्रॉन इकडे आला, वेलोसिटीची डायरेक्शन इकडं. म्हणजे या ठिकाणी वेलोसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होतोय. ओके, मग वेलोसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन भेटतोय आपल्याला. ओके, हा रुदरफोर्ड मला करेक्ट गोष्ट आहे. मग अकॉर्डिंग टू द मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी ऑफ द रेडिएशन. ओके, मॅक्सवेल नावाचा सायंटिस्ट होता, तर त्यांनी त्याची एक थेरी मांडली होती आणि त्यांनी काय सांगितलं होतं, एखादा चार्ज पार्टिकल, कोणता पार्टिकल, एखादा चार्ज पार्टिकल, आणि हा इलेक्ट्रॉन हा चार्ज पार्टिकल आहे कारण की याच्यावर नेगेटिव्ह चार्ज आहे. ओके, म्हणजे जेव्हा एखादा चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेटेड मोशन परफॉर्म करतो तर त्या ठिकाणी तो एनर्जी काय करतो, रिलीज करतो. असं अकॉर्डिंग टू द मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी ऑफ द रेडिएशन होतं. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन एनर्जी इमिट करणार आहे. मग रुदरफोर्ड असा विचार करायला लागला, हा ते पण बरोबर आहे. मग या ठिकाणी मग इलेक्ट्रॉन जर एनर्जी इमिट करत असेल तर मला सांग या ठिकाणी रुदरफोर्ड काही काळानंतर इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस पाशी यायला पाहिजे. बट असं होतंय का, नाही. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचंय, रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल, आता मी जो कन्सेप्ट सांगितला तो कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकत नाही. मग हा कन्सेप्ट कुणी एक्सप्लेन केला, पुढे आपण बघणार आहोत. नील बोर्स ऍटॉमिक मॉडेल, त्याला आपण म्हणतो बोर्स ऍटॉमिक मॉडेल. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. आता हाच पॉईंट तुम्हाला मी इकडे लिहून दिलेला आहे. थोडा पॉईंट मोठा आहे कारण की सांगण्यातच मला बघा इतका वेळ लागलेला आहे. म्हणजे पॉईंट मोठा आहे बट एकदम इझी आहे का नाही. यस, इझी आहे ना. ओके, मग तेच तुम्हाला ऍज इट इज इंग्लिश मध्ये लिहायचंय. यस, मी इंग्लिश मध्ये सांगितलेलं आहे, मराठीमध्ये नाहीये. हा, तर तुमच्या ज्या ब्रोकन इंग्लिश मध्ये आहे, मोडकी तोडकी जशी भी तुमची इंग्लिश आहे त्या इंग्लिश मध्ये लिहा, तुम्हाला फुल मार्क भेटतील कारण की त्याचा मेन सेम निघणार आहे. त्याच्यानंतर आता दुसरा पॉईंट यांनी काय सांगितलंय बघा. ठीक आहे, या ठिकाणी फर्स्ट ड्रॉबॅक काय होता, इलेक्ट्रॉन हा या ठिकाणी एनर्जी इमिट जर रिलीज करत असेल तो या ठिकाणी खाली येईल. मग या ठिकाणी याच ड्रॉबॅकला कन्सिडर करून त्यांनी दुसरा क्वेश्चन विचारला. बरं ठीक आहे, इलेक्ट्रॉन हा मध्ये जर येत असेल तर त्या ठिकाणी तो काय करतोय, या ठिकाणी काय करतोय, तो लाईन स्पेक्ट्रा इमिट करतोय. या ठिकाणी काय करतोय, तो लाईन स्पेक्ट्रा. आता हे लाईन स्पेक्ट्रा काय असतं ते आपण नंतर पुढे बघणार आहोत. ओके, लाईन स्पेक्ट्रा इमिट करतोय, बट या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये असं होत नाही. यस, सो दिस वॉज द टू ड्रॉबॅक्स ऑफ द रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल. आणि तिसरे एक ड्रॉबॅक याचं काय आहे, रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल कुड नॉट एक्सप्लेन ऍटॉमिक स्पेक्ट्रा. आता हे ऍटॉमिक स्पेक्ट्रा काय असतं, एक मिनिट. हा, रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल कुड नॉट एक्सप्लेन ऍटॉमिक स्पेक्ट्रा. आता हे ऍटॉमिक हायड्रोजनचं ऍटॉमिक स्पेक्ट्रा काय असतं, याच्यानंतर याच्यामध्ये थोडा आणखी डिटेलमध्ये कन्सेप्ट आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत, ऍटॉमिक स्पेक्ट्रा काय असतं. पण सो दीज आर द 3 ड्रॉबॅक्स ऑफ द रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल. या सर्वांना समजलेत, एकदम व्यवस्थितपणे समजलेत का मला सांगा. आणि परीक्षेत वगैरे जास्त काही येणार नाही ड्रॉबॅक्स वगैरे. हा, कधी कधी विचारलं जाऊ शकेल, एक्सप्लेन द रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल, तर तुम्हाला काय करायचे, ते 5 पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायचे. ओके, यस. आता याच्यानंतर पुढचा आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे. बोर बाबानी, ओके, बोरचं ऍटॉमिक मॉडेल, नील बोर. यस, ठीक आहे. तर क्वेश्चन लिहू या ठिकाणी खाली. चला ठीक आहे, पहिल्यांदा मी क्वेश्चन लिहितो आणि त्याच्यानंतर त्याचा मी तुम्हाला मिनिंग समजून सांगतो. आणि हा कन्सेप्ट सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आतापर्यंत जो आपला पार्ट चालू होता, दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. कारण की हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे रे. कुठे शिकलेलं आहे आपण ऑलरेडी, 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेलं आहे.
या स्ट्रक्चर ऑफ द ऍटम मध्ये आपण शिकलेला आहे. ओके, त्याच्यामुळे हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. याच्यावर समजा क्वेश्चन एखाद्या वेळेस चुकून विचारला जाऊ शकतो, बट मोस्ट ऑफ याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकत नाही. हा, कधी कधी तुम्हाला सांगितलं ना रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन करायला सांगतील, किंवा या ठिकाणी तुम्हाला सांगतील थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल काय आहे. 2-3 पॉईंट आहेत, इझी पॉईंट आहेत, आणि ते पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. येस, ओके. आता हा आपला सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे या चॅप्टरचा. आता आपला चॅप्टर आज स्टार्ट म्हणजे काल स्टार्ट झालेला आहे, बट पुढच्या 2 दिवसामध्ये आपला हा चॅप्टर एंड होणार आहे. एकदम छोटा चॅप्टर आहे. यस, बघा या ठिकाणी क्वेश्चन लिहितोय, स्टेट द पॉस्ट्युलेट्स ऑफ द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता क्वेश्चन या ठिकाणी स्टेट postulates of Bohr's atomic model. ओके, कोणतं? बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बोर बाबतचं काय म्हणणं होतं हे आता आपल्याला एक्सप्लेन करायचंय. ओके, स्टेट द बोर्स पॉस्ट्युलेट ऑफ द, दॅट इज द, किंवा असं तुम्ही लिहू शकता स्टेट पॉस्ट्युलेट ऑफ द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बोर्सचे जे ॲटॉमिक मॉडेल आहे तर त्याच्याविषयी 3 पॉस्ट्युलेट काय आहेत, आणि हे पॉस्ट्युलेट खूप फेमस आहेत. 3 पॉस्ट्युलेट तुम्हाला 3 मार्काला विचारले जाऊ शकतात. तर हा क्वेश्चन राजांनो काय आहे, 3 मार्काचा आहे. कधी कधी तुम्हाला म्हणतील स्टेट एनी 2 पॉस्ट्युलेट ऑफ द बोर्स ॲटॉमिक मॉडेल, 2 मार्काला. कधी कधी म्हणतील सेकंड पॉस्ट्युलेट स्टेट करा, कधी कधी म्हणतील फर्स्ट स्टेट करा, कधी कधी म्हणतील थर्ड स्टेट करा, 1 मार्कासाठी. असं पण विचारलं जाऊ शकतं. ओके, जर समजा 3 विचारले तर या ठिकाणी 3 मार्कला आहेत. ओके, आणि या क्वेश्चनला तुम्हाला करायचंय आता IMP मार्क्स करायचंय. यस, आलं लक्षामध्ये. तर आता या ठिकाणी पेन चेंज करू का? तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही म्हणलेला पेन चेंज करा. ओके, तर या ठिकाणी पेन चेंज करतो. सो आता फर्स्ट पॉस्ट्युलेट बघा, या ठिकाणी पॉस्ट्युलेट नंबर 1 आपल्याला बघायचंय. 1 मिनिट. याला थोडं वरच घेऊ का रे? म्हणजे एकदम परफेक्ट लक्षात येईल तुमच्या, आणि अक्षरही भारी येईल माझं. पॉस्ट्युलेट 1. ओके, आता पॉस्ट्युलेट नंबर 1 काय आहे बघा, एकदम इझी आहे. कोणता आहे? आता तुम्ही म्हणता सर याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स वगैरे आहे का? असं काहीच नाहीये. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कोणती गोष्ट? आपली ती नाही, हा ती गोष्ट नाही, ही अलग गोष्ट आहे. तर इलेक्ट्रॉन हा काय करतोय? इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय अराउंड द न्यूक्लियस. सो दिस इज द फर्स्ट पॉस्ट्युलेट ऑफ द बोर्स. आता तुम्ही म्हणता क्या बात आहे सर, मतलब इतना इझी? हा, इतना इझी आहे. ओके, काय आहे फर्स्ट पॉस्ट्युलेट? an electron is revolving around the nucleus in the circular orbit. बस, that's it. आलं लक्षामध्ये? ओके, चला एकदम फटकन चटकन लिहून घ्यायचं. चला ठीक आहे. सो या ठिकाणी चला तुम्ही म्हणले ग्रीन कलरचा पेन, तर ग्रीन कलरचा घ्या आणि लवकर लिहून घ्या. ओके, व्हॉट इज द फर्स्ट पॉस्ट्युलेट? द इलेक्ट्रॉन revolves around the nucleus in the circular orbit. या ठिकाणी लिहितो मी the electrons revolves around the nucleus in the circular orbit. In the circular orbit. Okay, so this is the first postulate of the Bohr's atomic model. Yes, सर्वांना समजलंय? किती इझी आहे बघा. उद्या येताना पाठ करून यायचंय. यस, येताना पाठ करून येस और नो मला सांगा लवकर. चला. येस सर. यस, दॅट्स ग्रेट. ओके, यस, व्हेरी गुड बेटा. त्याच्यानंतर आता बघा पॉस्ट्युलेट नंबर 2 आपल्याला डिस्कस करायचंय. आता राजांनो पॉस्ट्युलेट 2 काय आहे? एकदम इझी आहे. यस, आणि हा जो सेकंड पॉस्ट्युलेट आहे आपण 11th नंबरच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे यस काय आहे, मॅग्नेटिक मटेरियल नावाच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आणि मॅग्नेटिक मटेरियल तुम्हाला माहित आहे फक्त 2 दिवसाचा म्हणजे आपल्याकडे पाहुणा आहे. यस, फक्त 2 दिवसाचा, कारण की याच्यामधला मोस्ट ऑफ पार्ट रीड झालेला आहे 25% सिलेबस मध्ये. यस, म्हणजे जवळपास आपले 7 चॅप्टर एक पुढच्या 4 दिवसामध्ये एंड होतील. म्हणजे पुढच्या 4 दिवसामध्ये आपला 1 चॅप्टर एंड होणार आहे, 1 ते 1.5 चॅप्टर एंड होणार आहे, पण टोटल आपले जवळपास 7 चॅप्टर एंड होतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला न्यूमेरिकल स्टार्ट करायचे. ओके, तर या ठिकाणी बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की एल म्हणजे काय असतं रे? यस, आता मला सांगा एल म्हणजे काय असतं? व्हॉट इज द एल?
आपण शिकलेलं आहे राजांनो, कुठे शिकले? अँग्युलर, अरे सॉरी सांगा, ठीक आहे, मी आन्सर तुम्हाला अर्ध सांगितलेला आहे. आपण रोटेशनल डायनामिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये शिकलेलं आहे. यल काय असतं घाबरू नका, सांगा, चुकू द्या, करतो. सो व्हॉट इज द यल? यल इज द अँग्युलर मोमेंटम. आणि हे अँग्युलर मोमेंटम कोणाचं असतं? माझं असतं का? नाही. कोणाचं असतं? इलेक्ट्रॉनचं असतं. यस. मग या ठिकाणी बघा, आता हे जे तुम्हाला फॉर्म्युला दिसत आहे यल इक्वल्स टू NH अपॉन 2π, या फॉर्म्युलेला तुम्हाला जस्ट वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. आता तुम्ही म्हणता असता सर क्या बात है, यस यही बात है. और दिस इज द सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता म्हणजे याला कसं म्हणणार? यल मीन्स द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. म्हणजे याला वर्डिंग मध्ये कसं म्हणणार? द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. बघा, लक्षात आहे सर्वांचं, द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इज इक्वल टू, किंवा इज द, आता एन काय आहे? इंटिग्रल आहे. इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ द एच अपॉन 2π. आणि एन म्हणजे काय असतं? इंटिग्रल मल्टिपल, दॅट इज द, याला आपण म्हणतो नंबर ऑफ ऑर्बिट. आणि याची व्हॅल्यू तुम्हाला लिमिट मध्येच घेता येते. ओके, आता नंबर ऑफ ऑर्बिटला तुम्ही प्रिन्सिपल क्वांटम नंबर बी म्हणू शकता. यस, वर्डिंग मध्ये लिहूयाला मग. यस, लिहायचे वर्डिंग मध्ये. ओके, सो राईट डाऊन इन द वर्डिंग an angular momentum of electron. ओके, राईट डाऊन माझ्यासोबत लिहून घ्या. an angular momentum of electron. अँग्युलर. ओके, यल म्हणजे काय आहे? अँग्युलर मोमेंटम, विसरायचं नाही. बघा, या ठिकाणी तुम्हाला कधी कधी फॉर्म्युला माहित असेल, बट त्याचं वर्डिंग मध्ये कसं जर कन्वर्जन करायचं असेल तर तुम्हाला याचं मिनिंग माहित होणं गरजेचं आहे. then and then you can do, otherwise you can't. Yes, got this. So the angular momentum of electron, the angular momentum of electron revolving around the nucleus, is equal to काय आहे? is equal to integral multiple of, एक मिनिट, इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय असतं? h अपॉन 2π असतं. एक मिनिट, काय असतं? h अपॉन 2π असतं. आणि त्याच्यानंतर h काय रे? where h is the, yes, what is the h? h is Planck's constant, सर्वांना माहित आहे. Yes, h is the Planck's constant. Yes, so this is the second postulate of the Bohr's atomic model. Yes, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? That is the, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो therefore L equals to NH upon 2π, where N is the number of orbit, किंवा याला तुम्ही प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणू शकता. L ला तुम्ही काय म्हणू शकता? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, आणि हे आपण पुढे बघणार आहोत, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. यस, आणि एच म्हणजे काय असतो? आपण ओव्हर लिहिलेला आहे, एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट असतो. ओके, चला ठीक आहे, याला पूर्ण फुल फॉर्म मध्ये तो प्लँक्स कॉन्स्टंट. यस, सेकंड पॉस्ट्युलेट सर्वांना समजलंय का? फर्स्ट पॉस्ट्युलेट म्हणजे तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे राजांनो, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट. बस, विषय संपला. त्याच्यानंतर सेकंड पॉस्ट्युलेटचा विषय सुरू होतो फॉर्म्युल्यानुसार. मग फॉर्म्युल्याला जस्ट वर्डिंग मध्ये कन्वर्जन करा, यू विल गेट द सेकंड पॉस्ट्युलेट. आता थर्ड पॉस्ट्युलेट बघायचंय. ओके, चला आता थर्ड पॉस्ट्युलेट बघूया. सो या ठिकाणी आता थर्ड पॉस्ट्युलेट तुम्ही, आता थर्ड पॉस्ट्युलेट एकदम इझी आहे बघा. सो या ठिकाणी पेन चेंज करूया, ब्लॅक कलरचा पेन. पॉस्ट्युलेट नाव तर लिहावं लागेल आपल्याला. यस, सो दिस इज द पॉस्ट्युलेट नंबर 3. पॉस्ट्युलेट 3. आता थर्ड पॉस्ट्युलेट म्हणजे काय? या ठिकाणी लक्ष द्या थोडं. तर जर समजा, हायलायटर कुठे गेला आपला? सर ते बाबा, चल लवकर. हा बघा राजांनो, या ठिकाणी जर समजा हे ऑर्बिट असतील, हा सर ये ऑर्बिट है और ये न्यूक्लियस हमें पता है, त्याच्यानंतर हा हायर ऑर्बिट आहे. म्हणजे जर समजा इलेक्ट्रॉन हा एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जम्प करत असेल. यस, लक्षात आले का? जेव्हा इलेक्ट्रॉन हा एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जम्प करतोय, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन हे हायर एनर्जी कडून लोअर एनर्जी मध्ये,
आता या ठिकाणी हा जो ऑर्बिट आहे हा काय आहे, हायर एनर्जी, दॅट इज द हायर स्टेशनरी ऑर्बिट आहे. आणि हा जो मधला ऑर्बिट आहे तो काय आहे, लोअर स्टेशनरी ऑर्बिट आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन हा हायर स्टेशनरी ऑर्बिट मधून लोअर स्टेशनरी ऑर्बिट मध्ये जेव्हा जम्प करतो तर तो काय करतो, एनर्जी इमिट करतो. एनर्जी काय करतो, तो रेडिएट करतो. ओके, आणि या ठिकाणी तो किती एनर्जी रेडिएट करतोय रे, सो दिस एनर्जी रेडिएटेड इज द डिफरन्स बिटवीन द एनर्जीज ऑफ द टू ऑर्बिट. म्हणजे या ऑर्बिटची जेवढी एनर्जी आहे, म्हणजे याच्यापाशी समजा 15 जूल एनर्जी आहे आणि या ऑर्बिटची 10 जूल एनर्जी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन समजा इथून जर या ऑर्बिटमध्ये जम्प करत असेल तर तो या दोघांचा डिफरन्स म्हणजे राजांनो किती येणार आहे, 15 - 10. यस, किती असतं रे, 15 - 10. आता हे काही सांगायची गरज नाहीये, व्हेरी सिंपल मॅथमॅटिक्स, सर्वांना माहित आहे, विच इज इक्वल्स टू, यस, किती येणार आहे, ऑफकोर्स 5 येणार आहे. ओके, आता काही विचारायची गरज नाही, या ठिकाणी 5 जूल येणार आहे. म्हणजे एनर्जी त्यांनी किती इमिट केलेली आहे, द एनर्जी इमिटेड, ओके, किती येणार आहे, विच इज इक्वल्स टू द डिफरन्स बिटवीन द एनर्जीज ऑफ द टू ऑर्बिट येणार आहे. यस, आलं लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. आता याच जस्ट तुम्हाला वर्डिंग मध्ये लिहून देतोय, याला मी कट करतो, याच्या खाली लिहून घेतो, किंवा ठीक आहे याला कट करूया आपण, इथंच लिहून घेऊया. थर्ड पॉस्ट्युलेट. हा बघा राजांनो, राईट ऑन द थर्ड पॉस्ट्युलेट, अन इलेक्ट्रॉन रेडिएट्स एनर्जी. ओके, या ठिकाणी लिहून घ्या, अन इलेक्ट्रॉन radiates energy, and electron radiates energy when it jumps from, कधी, when it jumps from, okay, म्हणजे तो उडी मारतो, jumps from higher stationary orbit, from higher stationary orbit to lower stationary orbit, to lower stationary orbit, ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दिस रेडिएटेड एनर्जी इज इक्वल टू, त्याच्यानंतर फुल स्टॉप देऊन आता दिस रेडिएटेड एनर्जी किती असते, दिस रेडिएटेड एनर्जी इज इक्वल टू difference between energies of the two orbit, difference between energies of the electron in two orbit, difference between energies of electron in two orbit. Okay, ठीक आहे. सो दिस इज द थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आणि उद्या येताना तुम्हाला हे 3 पॉस्ट्युलेट राजांनो पाठ करून यायचे. यस, चालेल. आता याच्यानंतर या ठिकाणी बघा, यस थोडं राहिलेलं आहे, जायचं नाहीये, थोडं राहिले बघा. या ठिकाणी आता मला सांगा, आता हा हायर ऑर्बिट आहे, अरे यार चल परफेक्ट गोल निकल जाए यार, जल्दी फटाक से. हा या ओके, या ठिकाणी हा न्यूक्लियस आहे आणि हा लोअर स्टेशनरी ऑर्बिट आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन समजा इथून इकडे जम्प मारत असेल तर या ठिकाणी आता हा ईएम म्हणजे काय आहे, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी यंथ हायर ऑर्बिट. आणि या ठिकाणी हा मधला ऑर्बिट आहे त्याची एनर्जी काय आहे, ईएन आहे. म्हणजे जो लोअर स्टेशनरी ऑर्बिट आहे त्याची एनर्जी ईएन आहे, जो हायर ऑर्बिट आहे, हायर स्टेशनरी ऑर्बिट आहे त्याची एनर्जी ईएम आहे. म्हणजे दोघांचा डिफरन्स काय येणार आहे, ईएम मायनस ईएन, विच इज इक्वल टू काय येणार आहे, एनर्जी येणार आहे. दॅट इज द एनर्जी म्हणजे किती असते, अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेरी, अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटायझेशन ऑफ द थेरी किंवा प्लँक्स क्वांटम थेरी, ई इक्वल्स टू काय असतं राजांनो, एच न्यू असतं. सो ईएम मायनस ईएन विच इज इक्वल्स टू काय असतं, एच न्यू असतं. आणि याच्यामध्ये ईएम काय असतं, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी यंथ हायर ऑर्बिट, अँड ईएन म्हणजे काय असतं, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी यंथ लोअर ऑर्बिट. यस, चला ठीक है. आता तुम्ही म्हणता सर हमारी जान लोगे क्या आज ही, मतलब 1.5 घंटा और वो भी फिजिक्स का लेक्चर, दिस इज इम्पॉसिबल. ओके, चला ठीक आहे, बट या ठिकाणी पॉसिबल झालेलं आहे. ओके, तुमच्यामध्ये शिकण्याची खूप जिद्द आहे आणि ही जिद्द एक दिन बघा, कारण की बाकीचे काही मुलं तुम्हाला माहित आहे तुमचे मित्र आहेत, फक्त टाइमपास करायला अभ्यास करत नाहीत, बट तुम्ही या काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही लेक्चर अटेंड करत आहात आणि हे दिवस बरोबर आहे, मतलब ये जो आपकी मेहनत है ये जरूर एक दिन रंग लाने वाली है.
ओके, सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया आणि उद्या आपण याच्या पुढचं लेक्चर कंटिन्यू करूया. येस, उद्या तुम्हाला सकाळी सकाळी मला वाटतं जवळपास 12 वाजेपर्यंत तुम्हाला नोट्स सेंड करतो, दुपारपर्यंत. ओके ओके सर. ओके, चलो थँक्यू, हॅव अ नाईस डे. याच्यानंतर लगेच लेक्चर आहे वाटतं, ते अटेंड करा. 2-3 मिनिटं आहेत, 2-3 मिनिटांमध्ये फ्रेश व्हा, ब्रेक घ्या थोडा. ओके चलो ठीक आहे, थँक्यू.